चेंबूर रेल्वे स्टेशन आहे, चेंबूर रेल्वे स्टेशन. आणि तिथून बाहेर आलं की तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे. तिथून चेंबूर रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 1 किलोमीटरवरती दोन्ही प्रोजेक्ट्स आहेत. यशोज्योती आणि पंकृती म्हणून हे चेंबूरचे दोन्ही प्रोजेक्ट्स आहे. एक ते 1.5 किलोमीटरच्या आत असतील, जवळच आहे. हे आजूबाजूला सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत, पण आता ह्या सगळ्या रिडेव्हलपमेंटला सगळ्या गेलेल्या आहेत. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आलो साईट व्हिजिट करायला संकेत क्रमांक 511A. त्याचं ॲज पर म्हाडा वेबसाईट नाव आहे पंकृती सोसायटी, ते जुनं नाव आहे. आणि मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवणार आहे. आतमध्ये सोसायटीच्या आतमध्ये दोन्ही नावं लावलेली आहेत, पंकृती सोसायटी आणि आता हे जे नवीन त्याचं नाव आहे ते आहे अरिसो अपार्टमेंट. ही आहे बिल्डिंग नंबर 48 आणि त्याच्या बाजूलाच ही यशोज्योतीचं पण त्याच्या बाजूलाच यशोज्योती म्हणून आहे ना, तर यशोज्योतीचा प्रोजेक्ट आहे बिल्डिंग नंबर 49. आणि त्याच्या बाजूला आहे बिल्डिंग नंबर 48. चेंबूर लोकेशन आहे, मी लोकेशन सांगायचं विसरलो. इकडे सगळ्या बिल्डिंग 16 माळ्याच्या आहेत, कारण की BARC आहे जवळपास, म्हणून रिस्ट्रिक्शन्स आहेत. इकडे 2 विंग आहेत या प्रोजेक्टला सुद्धा, A विंग आणि B विंग. आणि म्हाडाचे A विंगमध्ये भरपूर फ्लॅट्स आपल्याला दिसले, मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पण दाखवेल. आणि बाकी पार्किंग वगैरे बघा, खाली असं आहे, ग्राउंड फ्लोअरपासूनच पार्किंग चालू आहे. एक तर स्टॅक पार्किंग आहे आणि मागे असं ओपन पार्किंग आहे. ये वाला फ्लॅट तर ऑक्युपाइड आहे का? 301 हां, अच्छा अच्छा, ठीक आहे. इकडे बघा महाराजचे फ्लॅट. पार्किंग असणार आहे. ते रेफ्युजी एरिया पण दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तर थोडंसं अजून आपण माहिती घेणार आहोत या प्रोजेक्टबद्दल. जसं मी सांगितलं, संकेत क्रमांक आहे 511A.
आणि इथे आपण कॅटेगरी जर बघितली तर DT, EX आणि GP. GP म्हणजे जनरल कॅटेगरी झालं, X म्हणजे माजी सैनिक किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारं कुटुंब, आणि DT म्हणजे विमुक्त जाती. तर या 3 कॅटेगरीसाठी टोटल 3 फ्लॅट्स, प्रत्येकी एक फ्लॅट्स भाड्याने रिझर्व केलेला आहे. बिल्डिंग नंबर 48, पंकृती, CHSL. ठीक आहे. आता रेडी टू मूव्ह बिल्डिंग आहे, आपल्याला आतमध्ये जायला मिळालं नाही, पण म्हाडाच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता सॅम्पल फ्लॅटचे पिक्चर्स आहेत. ठीक आहे, तर आपण एक करून बघूया. आता हा एक फोटो आहे. त्याच्यानंतर हे असं असणार आहे, म्हणजे लिव्हिंग रूम, त्याच्या आतमध्ये इथे अजून एक रूम आणि इथे बाथरूम. हे किचन असं असणार आहे, एल शेप किचन असणार आहे, तुम्हाला मिळणार आहे. किचनचा ओटा आहे. त्याच्यानंतर हे सगळे सॅम्पल फ्लॅटचे फोटोज आहेत. हॉल असा असणार आहे, हा बघू शकता. ठीक आहे. आता थोडंसं मार्केट प्राईस पण आपण जाणून घेऊ. तर इकडे सुभाषनगर चेंबूर इकडे जे रेंट चालू आहे, 1 BHKचं जे रेंट आहे ना, ते जवळजवळ 40,000 पर्यंत रेंट आपल्याला बघायला मिळतं. हे बघा, इकडे बघू शकता तुम्ही, चेंबूरमध्ये 40,000चा रेंट आहे. हे मुलुंडचं आहे. एक सेकंड, खालीसुद्धा तुम्ही बघाल तर तुम्हालासुद्धा इथे 38 ते 40,000 रुपये 1 BHKचं रेंट आहे. आणि तेच 2 BHKचं रेंट इकडे प्रॉपर कायरोमध्ये, हे कायरो अरिसो अपार्टमेंट जिकडे हा प्रोजेक्ट आहे, म्हणजे ॲक्च्युअल बिल्डिंग जी आहे तिकडे 62,000 सध्या रेंट चालू आहे. 60 to 62,000 तुम्हाला रेंट इथे बघायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे फ्लॅटची किंमत जर तुम्ही बघितली, ठीक आहे, तर 1 BHKचा जो फ्लॅट आहे, ठीक आहे, तो आहे 1.25 करोड. ठीक आहे. आणि तेच म्हाडा तुम्हाला, पण हा जो कार्पेट आहे ना, एक सेकंड, हा आहे 475चा कार्पेट. ठीक आहे. तर 475चा कार्पेट 1.25 करोड किंमत आहे. आणि तेच म्हाडाचा जो कार्पेट आहे तो 577 आहे आणि त्याची किंमतसुद्धा 1.25 करोड आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सेम प्राईजमध्ये इकडे जास्त कार्पेट म्हाडा ऑफर करतो आहे. आणि मी एक प्राईस कंपॅरिझन केलं की म्हाडाची जी प्राईज आहे आणि मार्केट प्राईज, प्रायव्हेट बिल्डरची प्राईज आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 लाखाचा तुम्हाला डिफरन्स बघायला मिळतो. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त म्हाडाचे फ्लॅट्स अरिसोमध्ये कुठे कुठे आहेत, तर टोटल 23 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. 23 फ्लॅट्स हे आधीच्या लॉटरीमध्ये सुद्धा हा स्कीम संकेत क्रमांक आला होता. आता या लॉटरीमध्ये या 23मधून फक्त 3 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक फ्लोअरला जवळजवळ 2-2 फ्लॅट्स म्हाडाचे हे दिलेले आहेत. ठीक आहे. आता थोडंसं पार्किंगबद्दल पण जाणून घेऊ आपण. एक सेकंड. हां, आता हे 23 फ्लॅट जे आहेत म्हाडाचे, त्याच्यासाठी टोटल 10 पार्किंग यांनी रिझर्व केलेले आहेत. ठीक आहे. हे इकडे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आता ते कुणाला अलोकेट होतील, काय होतील, त्याची काही आपल्याला सध्या कल्पना नाही आहे. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती ह्या प्रोजेक्टबद्दल. प्रोजेक्ट चांगला आहे, कनेक्टिव्हिटीसुद्धा चांगली आहे आणि प्राईससुद्धा एक डिसेंट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये मी अजून साईट व्हिजिट केलेली आहे, तर ते व्हिडिओसुद्धा जाऊन तुम्ही चेक करा. धन्यवाद.